अमराठी भाषिकांना प्रशिक्षण शिबिर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने जोगेश्वरी विधानसभेचे आमदार अनंत बाळानर यांच्या माध्यमातून करण्यात आले। नर साहेब, कशा प्रकारे त्यांना प्रशिक्षण सर्टिफिकेट वितरण सोहळा संपन्न होता काय माहिती? मला वाटतं महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून मुंबई शहरामध्ये जे रिक्षा चालक आहेत आणि त्या सर्वांना म्हणजे महाराष्ट्र व्यतिरिक्त प्रांतातले जे लोक आहेत त्या सगळ्यांची एक अर्थनैतिक शासनाने जी आर काढला की सगळ्यांना मराठी यायला पाहिजे आणि म्हणून जी आर काढून शासन जरी मोकळं झालं तर त्यांना व्यवस्था करून देणं हे फार गरजेचं आहे। परंतु या ठिकाणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या माध्यमातून जोगेश्वरी, गोरेगाव, दिंडोशी, अंधेरी या विभागातील रिक्षा चालकांसाठी मराठी शिकवण्याचे वर्ग या ठिकाणी घेण्यात आले आणि मला वाटतं काही ठिकाणी इतर पक्षाच्या माध्यमातून मला जी माहिती मिळाली त्याप्रमाणे 750 रुपये, 750 रुपये, 1000 रुपये अशा प्रकारची रक्कम घेऊन त्यांना प्रशिक्षण दिलं आणि त्यांना सर्टिफिकेट देण्याचा एक उद्योग चालू केला। परंतु शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या माध्यमातून या दिंडोशी शाखेमध्ये जवळजवळ 650 रिक्षा चालकांना मोफत प्रशिक्षण देऊन आज त्यांचं या ठिकाणी सर्टिफिकेट वितरणाचा कार्यक्रम होतोय। थोड्याच वेळापूर्वी आमचे या विभागाचे विभाग प्रमुख आणि शिवसेना नेते सुनील प्रभू साहेब हे देखील या ठिकाणी येऊन गेले। या कार्यक्रमासाठी आमच्या महिला विभाग संघटक शालिनीताई सावंत यांनी मेहनत घेतली। या आमच्या शाखेचे शाखा प्रमुख संदीप बाडवे हे देखील याच्यामध्ये सहकारी यांचं देखील लाभलं। या ठिकाणी विश्वनाथ सावंत असतील, उपविभाग आमचे सगळे असतील, या सगळ्यांनी मेहनत घेऊन 650 लोकांना विनामूल्य या ठिकाणी सर्टिफिकेट देण्याचं काम केलं आणि खऱ्या अर्थाने आज अनेक कार्यक्रम असताना सुद्धा या लोकांना शुभेच्छा देणं आणि आमच्या कार्यकर्त्यांचं मनोबल पडताळणी केली का आपल्या? निश्चितपणाने सर्टिफिकेट देण्यापर्यंत त्यांचं सर्टिफिकेट दिली याचा अर्थ त्या चांगलं प्रशिक्षण त्यांना शिक्षण दिलं आहे आणि त्यांचं आज त्या सर्टिफिकेट देण्याचं काम सुरू आहे। मला वाटतं आरटीओचे अधिकारी देखील या ठिकाणी आलेले आहेत। आपल्यासोबत या ठिकाणी आरटीओचे काही वरिष्ठ अधिकारी आहेत। साहेब, आजच्या या शिबिराबद्दल किती लोकसंख्या या ठिकाणी आले आणि काय माहिती? आज बऱ्यापैकी भरपूर लोक 1000च्या वर लोक आहेत इथं। शालिनी मॅडमांनी आणि आमदार साहेब आता येऊन गेले तर आपलं सुनील प्रभू साहेब आणि बाळानर, त्यामुळं चांगला कार्यक्रम झाला। लोकांना सर्टिफिकेट वाटप पण झालेले आहेत। यांची पडताळणी तुम्ही केली आहे की नाही? यांना मराठी येतंय की नाही अजूनपर्यंत? आता काय झालं, सर्टिफिकेट आम्ही एक्झामच्या सेंटरला जायचो, तिथं रोज यांची एक्झाम चालायची, तिथं आम्ही लक्ष ठेवलेलं आहे। तर त्यांना जे शिकवलं गेलेलं आहे ते सगळं व्यवस्थित त्यांनी लेक्चर वगैरे पूर्ण करून त्यांनी व्यवस्थित शिकलेले आहेत लोक। आता आम्ही ह्यानंतर परत आणि आता आम्ही चेकिंग चालू केले की बाबा प्रत्येकाला सर्टिफिकेट मिळालंय की नाही मिळालंय, त्यांना खरंच येते की नाही, आणि त्यानुसार आता कारवाई मंत्री महोदय म्हणण्यानुसार आम्ही चालू केलेली आहे कालपासून कारवाई।